आपला भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या शेतीत विविध प्रकारची पिके घेतली जातात। आपल्याकडे अनेक प्रकारची पिके घेतली जातात, ज्यात कापूस हे एक महत्त्वाचे पीक आहे। त्यातलाच एक महत्त्वाचा पीक म्हणजे कापूस, ज्याचा उपयोग आपण कपडे बनवण्यासाठी करतो। आपण कापसापासून कपडे बनवतो हे तर माहितीच आहे, पण त्याच्या बियांपासून तेलही काढू शकतो हे तुम्हाला माहित आहे का? पण त्याच्या बियांपासून आपण तेलही काढू शकतो हे तुम्हाला माहित आहे का? या छोट्या बियांपासून एक चांगला व्यवसाय करता येतो। या छोट्या बियांपासून एक चांगला व्यवसाय करता येतो, तो म्हणजे कापूस बियाण्याचे तेल गिरणीचा व्यवसाय। तो म्हणजे कापूस बियाण्याचे तेल गिरणीचा व्यवसाय, ज्यामुळे रोजगारही निर्माण होऊ शकतात। या बियांपासून काढलेले तेल हे आरोग्यदायी आणि स्वयंपाकासाठी वापरता येते, तसेच ते आपल्या आहारात पोषण मूल्य वाढवते। कापूस बियाण्याचे तेल गिरणी सुरू करणे हा एक फायदेशीर व्यवसाय असू शकतो, ज्यामुळे आपल्या देशाच्या विकासातही भर पडू शकते। यामुळे रोजगारही निर्माण होऊ शकतात आणि आपल्या देशाच्या विकासातही भर पडू शकते, तसेच ग्रामीण भागात आर्थिक स्थिरता येऊ शकते। या व्हिडिओमध्ये आपण भारतात कापूस बियाण्याचे तेल गिरणीचा व्यवसाय कसा सुरू करायचा ते पाहणार आहोत आणि त्यासाठी आवश्यक पायऱ्या समजावून घेणार आहोत। प्रत्येक पायरी सोप्या भाषेत समजावून सांगितली जाईल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यात मदत होईल। चला तर मग या संधीचा शोध घेऊया आणि आपल्या भविष्याला एक नवीन दिशा देऊया। कापूस बियाण्याचे तेल गिरणी म्हणजे नेमके काय? एक मोठी कारखाना असतो जिथे कापसाच्या बियांचे रूपांतर तेलात होते। गिरणीमध्ये बियांपासून तेल काढले जाते। हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते। उरलेल्या बियांच्या पेंडीचाही उपयोग होतो। जनावरांना खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो। आपल्या शेती व्यवस्थेत कापूस बियाण्याचे तेल गिरण्यांची भूमिका महत्त्वाची आहे। त्या एका उप उत्पादनाचे मौल्यवान वस्तूमध्ये रूपांतर करतात। याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना दोघांनाही होतो। चला तर मग हा व्यवसाय कसा चालतो ते पाहूया। कापूस बियाण्याच्या व्यवसायाची प्रत्येक पायरी समजून घेऊया। पहिली पायरी म्हणजे कच्चा माल मिळवणे। कापूस बियाणे गोळा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। कापूस बियाण्याचे तेल गिरण्यांना कापसाच्या बियांच्या सातत्याने पुरवठा लागतो। हे बियाणे विविध ठिकाणाहून आणले जातात। हे बियाणे थेट शेतकऱ्यांकडून किंवा कापूस जिनिंग गिरण्यांकडून खरेदी केले जातात। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो। उत्पादन प्रक्रियेत अनेक पायऱ्या असतात। प्रत्येक पायरी अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली जाते। प्रथम बियाणे स्वच्छ केले जातात। स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे। मग ते गरम करून त्यापासून तेल काढले जाते। गरम केल्याने तेल अधिक प्रमाणात मिळते। हे तेल नंतर शुद्ध केले जाते। शुद्धीकरणामुळे तेलाची गुणवत्ता वाढते। उरलेल्या पदार्थापासून कापूस बियाण्याची पेंड तयार केली जाते। पेंड ही अत्यंत पौष्टिक असते। गिरणीचे अंतिम उत्पादन म्हणजे कापूस बियाण्याचे तेल आणि कापूस बियाण्याची पेंड। हे उत्पादन बाजारात विकले जाते। तेल पक करून घरामध्ये आणि व्यावसायिक वापरासाठी विकले जाते। त्यामुळे ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार तेल मिळते। पेंड ही जनावरांसाठी प्रथिनयुक्त खाद्य म्हणून विकली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी उत्तम खाद्य मिळते। चौथा भाग परवाने आणि परवानग्या। कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशीर आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे। हे नियम आणि परवाने तुमच्या व्यवसायाच्या सुरळीत आणि कायदेशीररित्या चालवण्यासाठी महत्त्वाचे आहेत। कापूस बियाण्याचे तेल गिरणी सुरू करणे वेगळे नाही। या प्रक्रियेत अनेक परवाने आणि परवानग्या आवश्यक आहेत। कायदेशीररित्या व्यवसाय चालवण्यासाठी तुम्हाला अनेक परवाने आणि परवानग्या लागतील। हे परवाने तुमच्या व्यवसायाच्या विविध पैलूंना कव्हर करतात। काही आवश्यक परवान्यांमध्ये हे समाविष्ट आहे। पहिले, उद्योग नोंदणी। हे तुमच्या व्यवसायाला अधिकृत ओळख देते। यामुळे तुमचा व्यवसाय सरकारकडे नोंदणीकृत होतो। नोंदणी केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात। दुसरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती। हे परवाना तुमच्या गिरणीच्या पर्यावरणीय प्रभावाचे नियमन करते। यामुळे तुमची गिरणी पर्यावरणीय नियमांचे पालन करते याची खात्री होते। हे परवाना मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तिसरे, अग्निशमन विभागाचे अनापत्ती प्रमाणपत्र। हे तुमच्या गिरणीच्या अग्नि सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करते। यामुळे तुमची गिरणी अग्नि सुरक्षा मानकानुसार आहे याची खात्री होते। चौथे,
वीज पुरवठा करार हे तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक आहे. यामुळे तुमच्या व्यवसायासाठी विश्वासार्ह वीज पुरवठा मिळतो. वीज पुरवठा कराराशिवाय तुमचा व्यवसाय चालवणे कठीण होईल. आणि 5वे, अन्न व्यवसाय परवाना, ज्याला FSSAI म्हणूनही ओळखले जाते. हे परवाना खाद्यतेल उत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. खाद्यतेल उत्पादन आणि विक्रीसाठी हे महत्त्वाचे आहे. या परवान्याशिवाय तुमचे उत्पादन बाजारात विकता येणार नाही. कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणे चांगले. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. ते तुमच्या राज्यातील विशिष्ट आवश्यकतांबद्दल मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे योग्य परवाने आणि परवानग्या मिळवणे तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी अत्यावश्यक आहे. 5वा भाग, गुंतवणूक, नफा आणि वाढीची शक्यता. कापूस बियाण्याचे तेल गिरणी सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायाचा आकार आणि वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानानुसार खर्च बदलू शकतो. आधुनिक आणि कार्यक्षम यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामुळे उच्च दर्जाचे उत्पादन मिळते आणि उत्पादन खर्च कमी होतो. कापूस बियाण्याच्या तेल व्यवसायातील नफ्याचे प्रमाण आकर्षक असू शकते. भारतात खाद्यतेलांची मागणी सतत जास्त असते. जनावरांच्या खाद्यासाठी कापूस बियाण्याच्या पेंडीचीही चांगली बाजारपेठ आहे. तथापि नफा हा कच्च्या मालाचा खर्च, कार्यक्षमता आणि बाजारभावासारख्या घटकांवर अवलंबून असतो. 6वा भाग, आव्हाने आणि संधी. कापूस बियाण्याचे तेल उद्योग आव्हाने आणि संधी दोन्ही सादर करतो. एक आव्हान म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता आणि किमतीतील चढउतार. इतर खाद्यतेलांमधील स्पर्धा देखील नफ्यावर परिणाम करू शकते. दर्जाचे मानक आणि नियम पाळणे हे शाश्वत यशासाठी महत्त्वाचे आहे. तथापि महत्त्वपूर्ण संधी देखील आहेत. भारतात खाद्यतेलाची मागणी सतत वाढत आहे. कापूस बियाण्याचे तेल आरोग्यदायी आणि परवडणारा पर्याय असल्याने त्याची मोठी बाजारपेठ आहे. जैवइंधनांची वाढती मागणी देखील वाढीसाठी नवीन मार्ग उपलब्ध करून देते. 7वा भाग, निष्कर्ष, पहिले पाऊल उचलणे. कापूस बियाण्याचे तेल गिरणीचा व्यवसाय सुरू करणे ही एक फायदेशीर वाटचाल असू शकते. काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास त्यात मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याची आणि कृषी क्षेत्रात योगदान देण्याची क्षमता आहे. संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मागणी पुरवठ्याची गतिशीलता, प्रादेशिक पसंती आणि स्पर्धकांचे लँडस्केप समजून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, यशासाठी समर्पण, अनुकूलता आणि दर्जाची प्रतिबद्धता आवश्यक आहे. उपलब्ध संसाधनांचा वापर करून आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊन तुम्ही भारतात एक भरभराटीचा कापूस बियाण्याचे तेल गिरणीचा व्यवसाय स्थापन करू शकता.